शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे, कारण राज्य सरकारने राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना 10,000 रुपयांपर्यंतचे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। मित्रांनो, भावांतर योजना 2024 असं या योजनेला नाव देण्यात आलेलं आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहे, ज्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादन या ठिकाणी घेतलेले होते, तर अशा शेतकरी बांधवांना 10,000 रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संबंधीचा शासन निर्णय दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयाच्या थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तसेच या योजनेमध्ये पात्र होण्याकरिता कोणते निकष आहेत, कोणती पात्रता आहे, हे सुद्धा थोडक्यात समजून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओज नेहमी पाहत राहण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून घ्या। नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, दिनांक 29 जुलै 2024 रोजी सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे। माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी दिनांक 5 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले। तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे। तर त्याच अनुषंगाने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, लक्षात असू द्या, अर्धा एकरपेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये हे 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच अर्धा एकरपेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट 1,000 रुपये, आणि समजा अर्धा एकरपेक्षा जास्त असेल तर 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे हे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। तर आता भावांतर योजना 2024 या योजनेचे पात्रता व निकष काय आहेत, म्हणजेच तुम्हाला 10,000 रुपये हे कशा प्रकारे मिळेल ते थोडक्यात समजून घेऊयात। तर राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये हे 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुदेय राहील। म्हणजेच जर तुमचं 2 हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला या ठिकाणी 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे। राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच या अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील। म्हणजे ज्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपली ई पीक पाहणी पूर्ण केलेली होती आणि त्यांच्या पीक पेऱ्यामध्ये सोयाबीन किंवा कापूस पिकांची नोंद केलेली असेल तरच त्यांना हे अर्थसहाय्य या ठिकाणी मिळणार आहे। ई पीक पाहणी ॲप व पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुदेय राहील। म्हणजेच ई पीक पाहणी करताना तुम्ही जे क्षेत्र टाकलेलं होतं, समजा तुमचं 3 एकर जमीन तुमच्याकडे आहे, परंतु तुम्ही 2 एकर क्षेत्र या ठिकाणी टाकलं असेल ई पीक पाहणीमध्ये, तर तुम्हाला 2 एकरचेच पैसे या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातूनच हे अर्थसहाय्य जमा करण्यात येईल। म्हणजेच डीबीटीद्वारे हे पैसे जमा करण्यात येणार आहे आणि ज्या बँकेत तुमचं आधार लिंक अकाउंट असेल डीबीटीला, त्याच अकाउंटला हे पैसे जमा होणार आहेत। आणि ही योजना फक्त 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहणार आहे। लक्षात असू द्या, सन 2023 मध्ये जर तुम्ही सोयाबीन किंवा कापूस या 2 पिकांपैकी कोणताही एक पीक जर या ठिकाणी तुमच्या पीक पेऱ्यामध्ये नोंदवलं असेल तरच तुम्हाला या अर्थसहाय्याचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना राज्य सरकारने 10,000 रुपयांपर्यंतचे अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। या संबंधीच्या शासन निर्णयाची PDF ची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तेथून तुम्ही सविस्तररित्या तो शासन निर्णय वाचू शकता। तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल। काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा।
व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।